नमस्कार. सुविधा मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. पुस्तक वाचन चॅनलच्या कथा वाचन उपक्रमाअंतर्गत आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे प्रमोद कुलकर्णी लिखित पुनर्जन्म. सादर आहे कथा पुनर्जन्म. नागपूरला जाणारी ट्रेन दादरला थांबली. शिवराम आणि त्याची पत्नी त्याचप्रमाणे त्यांची मुलगी जानकी रिझर्वेशन केलेल्या डब्याजवळ आले. तिघही आत सामानासह चढले. त्यांना आपली जागा शोधून काढली. एक रात्र प्रवास असल्यामुळे स्लीपिंग बर्थ प्रत्येकाला होता. सामान व्यवस्थित लावलं आणि शिवराम खिडकीपाशी पेपर वाचत बसले. जानकी त्यांच्या मांडीवर बसून खिडकीच्या बाहेरची दृश्य पाहत होती. जानकीची आई मोबाईलवरची गाणी ऐकत होती. गाडीनं वेग घेतला आणि 3.5 तासात इगतपुरी या स्टेशनवर आली. गाडी थांबल्यानंतर एक वयोवृद्ध गृहस्थ त्या डब्यात चढत होते. त्यांच्या खांद्यावर एक शबनम बॅग होती. त्यांच्याबरोबर आलेल्या स्त्रीनं त्यांच्या हातात हँडबॅग दिली. शुभांगी त्या गृहस्थांना म्हणाली, "बाबा, तुम्ही व्यवस्थित चढलात ना? आपली सीट शोधून काढा." बाबा हो म्हणाले आणि ते बॅग घेऊन आत गेले. तेवढ्यात खिडकीजवळ असलेली लहान मुलगी जानकी म्हणाली, "तू शुभांगी ना?" आणि हे ऐकून शुभांगी चाट पडली. तिला कळेना कुठून आवाज आला ते. तेवढ्यात गाडी सुटली. बाबांनी आतूनच खिडकीबाहेर हात काढून हलवला आणि ते आपल्या जागेवर बसले. बॅगेतली छोटी पाण्याची बाटली काढली आणि थोडं पाणी प्यायले. त्यांनी आपली ओळख समोर बसलेल्या शिवराम यांना ते सांगत असताना जानकी म्हणाली, "रामराव कुलकर्णी." सर्वजण आश्चर्यचकित झाले. रामराव कुलकर्णी यांनी विचारलं, "माझ्या बायकोचं नाव पण तुला माहीत असेल?" जानकी हो म्हणाली. "तुमच्या बायकोचं नाव जानकी होतं." जानकीच्या वडिलांनी तिला विचारलं, "तुला कसं कळलं?" जानकी म्हणाली, "अहो, रामाची बायको जानकी." सगळेजण हसायला लागले. रामराव तिला म्हणाले, "तुला चॉकलेट देऊ का?" जानकी म्हणाली, "अहो, तुम्ही नेहमी म्हणता माझ्या मुलाच्या लग्नात तुम्ही पैठणी पण मला दिली नाहीत." सगळेजण चाट पडले. जानकीच्या वडिलांनी विचारलं, "ही खरी गोष्ट आहे का?" रामराव म्हणाले, "हो, पण मला हे कळत नाही, ह्या छोट्या मुलीला कसं कळलं?" तर जानकी म्हणाली, "कदाचित हा माझा पुनर्जन्म आहे." जानकीची आई जानकीला म्हणाली, "तुला सर्व आठवतंय का?" जानकी म्हणाली, "बरंचसं आठवतंय. यांना माहीत नाही मी यांची पूर्वजन्मी बायको होते. आत्ताच त्यांची सून शुभांगी त्यांना सोडायला आली होती." शिवरामपंत म्हणाले, "रामराव, असं असू शकतं?" रामराव म्हणाले, "होय. दुर्दैवानं की सुदैवानं माझ्या बाबतीत घडलं. पण जास्त काळ तिला हे आठवणार नाही. साधारणतः वयाच्या 13 वर्षापर्यंत या जुन्या स्मृती जागृत होतात, त्यानंतर त्या लोप पावतात." आईनं विचारलं, "जानकी, अजून काही आठवतंय का?" ती म्हणाली, "अंधुक अंधुक आठवतंय." शिवरामपंत रामरावांना म्हणाले, "तुम्ही काही सांगू शकता का?" रामराव म्हणाले, "मी माझी सर्व कथा कथन करतो." आणि ते सांगू लागले, "मी मूळचे अमरावतीचे. मी इंजिनियर होऊन MSEBमध्ये अभियंता म्हणून नोकरीला लागलो. आयुष्यातला बराचसा काळ विदर्भात होता. शेवटच्या निवृत्तीच्या काळात माझी इगतपुरीला बदली झाली. शेवटी आम्ही सर्व फॅमिली इगतपुरीला स्थायिक झालो. तिथेच जागा घेऊन एक सुंदर बंगला बांधला. मला 2 मुलगे. एका मुलानं इगतपुरीमध्ये MSEBची कॉन्ट्रॅक्ट घ्यायला सुरुवात केली. तो पण इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. दुसरा मुलगा अमरावतीला एका मोठ्या इंटरनॅशनल कंपनीमध्ये CS आहे. आता मी त्याच्याकडेच चाललोय. त्याच्या मुलाची मुंज आहे. माझं लग्न जानकी विंचुरकर या मुलीशी झालं. ते पेशवेकालीन सरदार घराणं आहे. मी प्रथम त्या मुलीस पाहावयास गेलो, तेव्हा आमचं आगत-स्वागत शाही पद्धतीनं झालं. मुलगी मला पसंत पडली. त्याचप्रमाणे तिचाही होकार होता. मुलगी तहसीलदार होती. 2 वर्षातच तिची बदली इगतपुरीला केली." "काय गं जानकी, तुला आठवतंय ना?" रामरावांनी विचारलं. ती हो म्हणाली. रामराव पुढे सांगू लागले, "नित्यक्रम व्यवस्थित चालला होता. माझे आणि माझ्या बायकोचे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि प्रेमाचे संबंध होते. ती 8 वर्षांपूर्वी गेली. मी खचून गेलो. ही अशी माझी कहाणी." जानकी म्हणाली, "मला त्यावेळी असा कोणता आजार झाला होता की जो कधीच बरा होणार नाही?" रामराव म्हणाले, "तुला त्यावेळी ब्लड कॅन्सर होता आणि तो कधीही बरा होणार नव्हता. आम्ही त्यावेळी भरपूर काळजी घेतली, परंतु उपयोग झाला नाही. सध्या कॅन्सरवर बराच रिसर्च करण्यात आलेला आहे. आता जवळजवळ 90% कॅन्सर बरा होतो."
जानकी तुला आठवतंय का ग? जानकी हो म्हणाली. तुमच्याकडे दोन्ही मुलांचे फोटो आहेत का? जानकीनं विचारलं. त्यांनी मोबाईलवरून तिला फोटो काढून दाखवले. आणखीन एक 8-10 महिलांचा फोटो होता. त्या फोटोत एक 15 वर्षांची मुलगी होती. तो फोटो रामरावांनी जानकीच्या आईला दाखवला. जानकीच्या आईनं ओळखलं. ती म्हणाली, "हो, मीच होते ती." शिवराम पंतांनी विचारलं, "तू कशी काय तिकडे गेलीस?" ती म्हणाली, "एका कुठल्यातरी समारंभासाठी आम्हाला पाचारण करण्यात आलं होतं." जानकीनं तो फोटो पाहिला आणि तिला ते आठवलं. जानकीची आई म्हणाली, "काय नशीब आहे बघा. तुमच्या सौभाग्यवतींना माई म्हणत होते, तीच आता माझी मुलगी आहे आणि आज कर्मधर्म संयोगानं आपली गाठ ह्या गाडीत पडली." पुढील 8 दिवसांनी रामरावांनी शिवरामपंत यांना फोन केला आणि विचारलं, "तुम्ही सध्या कुठे आहात?" ते म्हणाले, "आम्ही नागपूरलाच आहोत अजून 8-15 दिवस." रामराव म्हणाले, "आम्ही अमरावतीला आहोत. माझ्या नातवाची मुंज आहे, त्यामुळे आम्ही काही दिवस मुक्काम इथंच ठोकलाय. आता जवळच आहोत. आम्ही सर्वजण तुम्हाला भेटायला तिकडे येऊ का?" शिवरामपंत म्हणाले, "काही हरकत नाही. कधी येताय ते सांगा." रामराव म्हणाले, "मी तुम्हाला कळवतो." त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना आणि सुनांना जवळ बोलावून सांगितलं, "आपल्याला नागपूरला जायचंय, कोणता दिवस तो ठरवा." सर्वांनी एकमतानं सांगितलं, "2 दिवसांनी रविवार आहे, त्या दिवशी जाऊ. आपण इथून गाडी काढून गेलो तर 3 तासात नागपूरला पोहोचू." रामराव म्हणाले, "हरकत नाही. मी त्यांना तसं कळवतो." त्यांनी सुनेला सांगितलं, "जानकीसाठी काही खेळणी आणि एक सुंदरसा फ्रॉक विकत घेऊन ये." त्या हो म्हणाल्या. रामरावांनी शिवरामपंतांना फोन करून या रविवारी येतो असं सांगितलं. शिवरामपंतांनी पण घरातल्या सर्व मंडळींना रामराव येणार आहेत असं सांगितलं. जानकीलाही सांगितलं. ती पण खुश झाली. ठरल्याप्रमाणे रामराव आणि त्यांचं सर्व कुटुंबीय 11 वाजेपर्यंत शिवरामपंतांच्या घरी पोहोचलं. शिवरामपंतांनी अंगणात येऊन त्यांचं स्वागत केलं. त्याच वेळेला जानकीचे मामा पण बाहेर आले. शिवरामपंतांनी जानकीच्या मामांची ओळख करून दिली. आत आल्यानंतर जुजबी बोलणं झालं. चहा-पाणी झालं. मामा म्हणाले, "आपण अंगणातच अर्धगोलाकार खुर्च्या मांडूया आणि समोर जानकी बसेल." सर्वांना ही आयडिया पसंत पडली. रामराव सुनेला म्हणाले, "आपण जे आणलं ते जानकीला दे." जानकी समोर बसली. रामरावांचा मोठा मुलगा तिला विचारता झाला, "तुला माझ्याबद्दल काही आठवतं का?" जानकी हो म्हणाली. "तुम्ही 5वीत असताना माझ्याकडे कोणीही तक्रार घेऊन येत नव्हता. कधीतरी तक्रार आली तर हे यायचे. शेवटी हेच शाळेत गेले आणि गुरुजींशी बोलले. गुरुजी म्हणाले, तुमचा मुलगा सर्वांना धमकी देतोय की माझी आई तहसीलदार आहे, माझ्या वाटेला कोणी जाऊ नका. यांनी सर्व मुलांसमोर आणि गुरुजींसमोर त्याला कानशिलात लगावल्या. तो रडायला लागला. हे म्हणाले, पुन्हा जर असा वागलास तर तुला बोर्डिंगमध्ये ठेवीन. मुलानं गुरुजींच्या आणि इतर मुलांच्या समोर पुन्हा असं करणार नाही म्हणून सांगितलं. त्या दिवसापासून त्याचा व्रात्यपणा कमी झाला." रामरावांचा मुलगा हे ऐकून थक्क झाला आणि त्याने सांगितलं, "ही खरी गोष्ट आहे." सर्वजण विचार करत बसले, की एवढी इत्थंभूत माहिती तिच्या कशी लक्षात राहिली? तेव्हा रामराव म्हणाले, "पुनर्जन्मामध्ये हे सहज शक्य आहे." ते पुढे म्हणाले, "जानकी तुला आठवतं का? तुला पुरणपोळी करता येत नव्हती. आईनं म्हणजे तुझ्या सासूबाईंनी तुला शिकवली." जानकी म्हणाली, "मला पूर्ण आठवतं. माझा हात तव्यावर भाजला होता. बरीच वर्ष ती खूण होती आणि अजूनही ती जन्मखूण माझ्या तळव्यावर दिसते." तिनं उजवा हात सर्वांना दाखवला. तेवढ्यात रामराव उठले, तिच्याजवळ गेले आणि त्यांनी तो तळवा हातात घेतला. ते बघत असतानाच त्यांच्या डोळ्यातून 2 अश्रू तिच्या तळव्यावर पडले. सर्वजण चकित झाले. ते म्हणाले, "मला तो अजूनही प्रसंग आठवतोय. तो कधीच विसरू शकणार नाही." बऱ्याच गप्पा रंगात आल्या. रामरावांचा धाकटा मुलगा म्हणाला, "तुला आठवतं का, मी खेळताना पडलो. डोक्याला जखम झाली. मी तसाच घरी आलो. आपल्याकडे काम करणाऱ्या बाईनं डोक्याला हळद लावली आणि एका फडक्यानं डोकं बांधलं. तू त्या दिवशी घरी लवकर आलीस आणि मला डॉक्टरांकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी बँडेज केलं आणि ते म्हणाले, 'आपण एक्स-रे काढूया.' मी घाबरलो. मला काही कळत नव्हतं. मी म्हणालो, 'मी तयार नाही.' तेव्हा तू डॉक्टरला म्हणालीस, 'तुमच्याकडे एक्स-रे मशीन असेल तर आत्ताच करूया.' ते हो म्हणाले. एक्स-रे रिपोर्ट नॉर्मल होता. तू सुस्कारा सोडलास." तेव्हा जानकी म्हणाली, "मला थोडं-थोडं आठवतं. एवढं मात्र आठवतं की हे घरी आल्यावर तुला भयंकर ओरडले. थोडक्यात बचावलास. आणखीन काय झालं असतं तर काय झालं असतं?" परत इतर गप्पा झाल्या. शिवरामपंत आणि सर्वजण उठले. जेवणं झाली. रामराव म्हणाले, "आता तुम्हीच एकदा इगतपुरीला या म्हणजे सर्व खाणाखुणा लगेच लक्षात येतील."
शिवरामपंत आणि इतर कुटुंबीय हो म्हणाले. रामराव म्हणाले, मामांना सुद्धा घेऊन या. आणि सर्वजण निघून परत अमरावतीला आले. रामरावांनी शिवरामपंतांना इगतपुरीचं आमंत्रण दिलं होतं, त्याप्रमाणे शिवरामपंत आणि संपूर्ण कुटुंबीय त्यांना कळवून त्यांच्याकडे इगतपुरीला गेलं. सोबत मामा सुद्धा होते. बंगल्यातून आत शिरल्यानंतर जानकीला सर्व आठवायला लागलं. ते येणार हे माहीत असल्यामुळे सर्वजण घरी होते. रामराव आणि त्यांची मुलं बाहेर आली. त्यांनी त्यांचं स्वागत केलं. सर्व स्थानापन्न झाल्यानंतर चहापाणी झालं. जानकी म्हणाली, मी सर्व बंगला आणि बाहेरील अंगण आणि बाग बगीचा बघून घेतला. आत आल्यानंतर ती स्वतःहूनच म्हणायला लागली, मला आता बरं आठवायला लागलंय. दिवाळीच्या दिवशी कशा प्रकारच्या रांगोळ्या घालत होती आणि कोणत्या प्रकारचे कंदील, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या पणत्या लावून कुठे कुठे ठेवत होती, हे सर्व तिनं सर्वांना सांगितलं. बऱ्याचशा गोष्टी मुलांना आणि सुनांना माहीत असल्यामुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले. तिनं विचारलं, एके दिवशी धाकट्या मुलानं लहान असताना एक कुत्रा आणला. आपण घालवायचा प्रयत्न केला, पण तो रडायला लागला. मग ह्यांनी बाजारात जाऊन त्याला साखळी आणली आणि तेव्हापासून तो कुत्रा आपल्याकडेच होता. त्या कुत्र्याचं नाव मार्शल असं ठेवलं होतं. त्याचा सर्वांना लळा लागला होता. त्याला शाकाहारी जेवणाची एवढी सवय लागली होती की त्यानं मांसाहारी जेवणाकडे कधीच बघितलं नाही. आपल्या सर्वांच्या सवयी त्याला माहीत असल्यामुळं तो आपल्या घरातील एक सदस्य झाला होता. त्याचं पुढं काय झालं? रामराव म्हणाले, माझी बायको जानकी गेल्यानंतर त्या कुत्र्यानं एवढा धसका घेतला की त्यानं अन्नत्याग केला. लवकरच तो गेला. त्यानंतर आम्ही कुत्रा कधीच आणला नाही. मामा म्हणाले, जानकी, तुला आणखीन काय आठवतंय का? ती हो म्हणाली. धाकट्या मुलाच्या लग्नाचा झालेला गोंधळ अजूनही मला आठवतोय. सगळ्यांनी विचारलं, काय काय ते सांग. ती सांगू लागली, धाकट्या मुलाच्या वधूकडील एका वृद्ध स्त्रीनं भयंकर गोंधळ घातला. सगळे विधी थांबवून मी आणि हे तिकडे गेलो आणि तिला म्हणालो, अशी काय अडचण आहे? तेव्हा ती म्हणाली, माझं कोणी मानपान केलं नाही. आम्ही म्हणालो, त्यात काय विशेष, आता आम्ही करतो ना. ती म्हणाली, आता वेळ निघून गेली. मग उगीच का त्रागा करता? आम्ही म्हणालो. ती काय बोलत नव्हती, परंतु सारखी रडत होती. आम्ही त्यांच्या नातेवाईकांना सर्व काही विचारलं असता त्यातल्या एका वृद्ध माणसानं सांगितलं, तिला काहीही झालेलं नाही. मंगल प्रसंग असेल त्यावेळी ती नेहमी असाच गोंधळ घालत असते. आम्हा दोघांना फार वाईट वाटलं. मंगल प्रसंगी असं कोणी रडू नये. नंतर पुढचे विधी करून लग्न पार पडलं. त्या मधल्या वेळेत आमच्या दोघांची फार घालमेल झाली. रामराव म्हणाले, मला पण आठवलं, ही बऱ्याच वर्षांपूर्वीची घटना आहे. आता तो प्रसंग मला संपूर्ण आठवला. मुलगा म्हणाला, पण मला काहीच माहीत नाही. छोट्या मुलाची बायको तिथेच होती. ती पण नंतर म्हणाली, त्या आजीनं बऱ्याच वेळेला आमच्या चांगल्या प्रसंगी माझ्या आई-वडिलांना रडवलंय. त्यांचं आता वय झालंय, त्यामुळे काहीच बोलता येत नाही. सर्वांचं जेवण-खाण झाल्यानंतर शिवरामपंत आणि त्यांचे कुटुंबीय परत आपल्या घरी गेले. जातेवेळी त्यांना सर्वांनी सांगितलं, एखाद्या चांगल्या प्रसंगी आणि मंगल प्रसंगी आम्ही खास जानकीला तुमची काही हरकत नसेल तर निमंत्रण देऊ. तेव्हा कृपया जानकीला इकडं पाठवून द्यावं ही विनंती. मामा पण म्हणाले, मीच तिला इथं घेऊन येईन आणि तिच्यासोबत काही दिवस राहीन. रामराव म्हणाले, आम्हाला सर्वांनाच आनंद होईल. सर्वांनी एकमेकांचा आनंदाने निरोप घेतला. अशी खरोखरच घडलेली पुनर्जन्म असलेली कहाणी क्वचितच ऐकली असेल.